संभाजीनगर आम्ही करणारच आहोत तुम्ही अल्टिमेटम वगैरे आणि दिलंय. औरंगाबाद हे संभाजीनगर झालं पाहिजे. शिवसेनेकडून ते फक्त संभाजीनगरवर राजकारण केलंय, तर याच्यासारखं दुर्दैव आमचं कुठलं नाही. खान हवा की बाण हा शिला अहो आता हिरवा साप कुणाला म्हणणार आहे? इम्तियाज जलील हे अपघाती खासदार आहेत, आता पुन्हा ते खासदार होऊ शकणार नाही. नमस्कार. जगभरामध्ये कोरोनाची पहिली लाट ओसरते न ओसरते तोच कोरोनाची दुसरी लाट आली आहे. साहेबांच्या देशात म्हणे नव्या जातीचा कोरोना सापडलाय. या कोरोनाची बाधा भारतातल्या सगळ्यांनाच होऊ लागली आहे. तसा आणखी एक रोग भारतामध्ये मोठा आहे, तो म्हणजे निवडणुकांचा. आणि या रोगाची बाधा भारतीय माणसांना सतत होत असते. या देशात सतत कुठल्या ना कुठल्या निवडणुका सुरू असतात आणि या निवडणुकांवरून मुद्द्यांचं राजकारण सुरू असतं. महाराष्ट्रात ते राजकारण गुद्द्यावर आलंय ही गोष्ट वेगळी. आता नव्याने एक मुद्दा औरंगाबादमध्ये पुढे आलाय जो पूर्वीचाच होता. तो मुद्दा म्हणजे औरंगाबाद की संभाजीनगर. एका बेवड्याने म्हणे आलव औरंगाबादचा बोर्ड फोडला आणि त्यानंतर या मुद्द्याला चांगलंच गरम व्हायला लागलाय. आता प्रत्येक जण संभाजीनगर की औरंगाबाद असा प्रश्न विचारतोय. ज्या मुद्द्यावर शिवसेना नेहमी एकवटलेली असते आणि ती आपल्या मुखपत्रात संभाजीनगर असा उल्लेख करते, बोलतानाही संभाजीनगर असा उल्लेख करतात, ती शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत गेल्यामुळं संभाजीनगर असा उल्लेख करायला आणि आग्रही मागणी करायला जरा कचरते. भाजप तळ्यात मळ्यात भूमिकेत आहे. मग हा मुद्दा कोण घ्यायचा आणि कोण चालवायचा हा खरा प्रश्न आहे. मग याचा राजकीय लाभ उठवत मनसे यात न उतरली तर नवल. आता मनसे मुळातच शिवसेनेचं अपत्य आणि त्यातल्या त्यात राज ठाकरेंनी आता हिंदुत्व स्वीकारलंय, भगवा स्वीकारलाय. त्यामुळं यावर मनसे आक्रमक होणारच. सुहास दाशरथे जे शिवसेनेतून मनसेत दाखल झालेत आणि आता जिल्हा प्रमुख आहेत, त्याने देखील आक्रमक भूमिका घेत अल्टिमेटम देऊन टाकलाय. काय हा अल्टिमेटम आणि नेमकं हिंदुत्वावर का आलेत दाशरथे, आपण त्यांच्याशीच चर्चा करणार आहोत. अगदी मोकळी आणि स्पष्ट अशा स्वरूपाची ही चर्चा असणार आहे. निवडणूक आली की तुम्हाला संभाजीनगरचा मुद्दा का जवळचा वाटला? नाही, निवडणूक आली की आम्हाला संभाजीनगरचा मुद्दा जवळचा वाटला असं नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेल्या मार्चमध्येच आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं त्यावेळी होतं. निवडणूक होती. त्यावेळेला कुठे निवडणूक होती? मागच्याच वर्षीचा विषय आहे. ज्या वेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अधिवेशन होतं त्याच वेळेला हा निर्णय घेण्यात आला होता की संभाजीनगर हे झालं पाहिजे. त्याच वेळेला सरकारला देखील आवाहन करण्यात आलं होतं की औरंगाबादचं संभाजीनगर झालं पाहिजे. नाही, पण तरी त्यावेळेला निवडणुकांचा हंगाम होता आणि आता अगदी मनपा निवडणूक तोंडावर आली. नाही, तोंडावर आली नाही. काँग्रेस राष्ट्रवादीपासून दूर गेली. सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय गेलेला आहे. महानगरपालिका निवडणुका तोंडावर नाहीत. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो सुपर संभाजीनगर हा बोर्ड ज्या वेळेला आपल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ लावण्यात आला, त्याच्यानंतर आपणच आत्ता सांगितलं की लव औरंगाबादचा बोर्ड हा फोडण्यात आला. अशा पद्धतीने शहरामध्ये वातावरण खराब करण्याचं काम का केलं जातं? विकासाचे सगळे मुद्दे बाजूला राहतात. संभाजीनगर आम्ही देखील करणार आहोत. संभाजीनगर आम्ही करणारच आहोत. सत्ता आमच्या हातामध्ये येऊ द्या. निश्चितच संभाजीनगर हे आम्ही केल्याशिवाय शांत बसणार नाही. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आज उद्धव साहेब स्वतः मुख्यमंत्री आहेत. ज्या शहरांनी शिवसेना प्रमुखांवरती प्रेम केलं, ज्या शहरांनी हिंदू हृदय सम्राटांवर भरपुरून दिलं, त्या शहराचं नाव ज्या वेळेला शिवसेना प्रमुखांनी संभाजीनगर केलं ते अद्यापपर्यंत होत नाही, याचं दुःख आमच्या मनामध्ये सलतंय. तुम्ही अल्टिमेटम वगैरे आणि म्हणून अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे की तुम्ही आता हे संभाजीनगर केलं पाहिजे, औरंगाबाद हे संभाजीनगर झालं पाहिजे. याचं अल्टिमेटम 26 जानेवारीचा आहे. प्रजासत्ताक दिनी अध्यादेश हा निघाला पाहिजे. नाही निघाला तर अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मोठं आंदोलन या शहरामध्ये केलं जाईल. निवडणुका येतील, निवडणुका जातील. निवडणुकांचा हा विषय नाही, परंतु निवडणुकांचा विषय हा महत्त्वाचा नाही. निवडणुका येतील आणि जातील, परंतु दरवेळेला शिवसेनेकडून ज्या पद्धतीने काम केलं गेलेलं आहे ते फक्त संभाजीनगरवर राजकारण केलं आहे. विकासाचे मुद्दे सगळे बाजूला ठेवलेत. आम्ही विकासही करणार
आणि आम्ही संभाजीनगर देखील करणार. खान हवा की बाण हा शिवसेनेचा आता कुठे राहिला? नाही, असायचा मुद्दा. आता राहिला मागच्या कुठे? निवडणुकीत तो खान की बाण हा मुद्दा चालला नाही. आता राहिलाच म्हणजे नाही. हिंदुत्व हा मुद्दा राहिला अहो, नाही. आता हिरवा साप कुणाला म्हणणार आहे? तरीही तुम्ही तो घेतलाय. हिरवा साप कुणाला म्हणणार आहे? आता एक काळ होता हिरवा साप म्हटलं जायचं, कुणाला उद्देशून म्हटलं जायचं, यांचं नाव घ्यायची मला गरज नाही नाही. गरज आज काय. त्यांनाच तुम्हाला शिवसेनेमध्ये तुम्ही घेतलेलं आहे. नाही, पण आता तो मुद्दा जर संपुष्टात आलेला आहे, त्याची चर्चा होत नाहीये, कारण निवडणुकीत लोकांनी कल दिलाय तसा. MIMच्या इम्तियाज जलील या मुस्लिम उमेदवाराला संभाजीनगर उर्फ औरंगाबादच्या जनतेने खासदार म्हणून स्वीकारलेलं आहे, चांगली मतं देऊन. अशा स्थितीमध्ये तो मुद्दा आता अप्रभावी ठरतोय असं वाटत नाही इम्तियाज का? जलील हा मुद्द्याचा भाऊ तुम्ही करू नका. ज्या वेळेला MIM बरोबर वंचित आघाडीची जेव्हा युती झाली, ते जेव्हा एकत्र लढले, तेव्हा इम्तियाज जलील निवडून येऊ शकतात. अदरवाईज या इम्तियाज जलीलचा ठिकाणी भाऊ आम्ही केलेला नाही. किंवा भाऊ- या ठिकाणी भाऊ राजकारण्याने केलेला आहे. राजकारणाने नाही तो केला. तुमच्या बोकांडी बसेल असं मीडियाच्या म्हटलेलं आहे. आम्ही नाही भाऊ माध्यमातून केलेला. मीडियाच्या माध्यमातून हा भाऊ आहे. इम्तियाज जलील हे अपघाती खासदार आहेत. आता पुन्हा ते खासदार होऊ शकणार नाही. एवढा कॉन्फिडन्स आहे आपल्याला? 100%. हिंदुत्व हा मुद्दा अजूनही 100% औरंगाबादमध्ये काम हिंदुत्वावरती करेल जाणार. आणि बिलकुल. शाबूत राहील. अगदी आणि बरोबर. तुम्ही हिंदुत्वावर स्थिर आहात. अगदी बरोबर. म्हणजे संभाजीनगर झालंच पाहिजे. संभाजीनगर हे आम्ही करणार. संभाजीनगर झाल्याने काय फरक पडेल औरंगाबादमध्ये? असं का वाटतं आपल्याला की औरंगाबादचं नाव संभाजीनगर झालं याच्यामध्ये पाहिजे? एक गोष्ट लक्षात घ्या, या शहरावरती जसं शिवसेना प्रमुखांनी प्रेम केलं, हिंदू हृदय सम्राटांनी प्रेम केलं, तसंच या शहराच्या नागरिकांनी देखील शिवसेना प्रमुखांवर प्रेम केलेलं आहे, भरभरून शिवसेनेला दिलेलं आहे. आणि हिंदू हृदय सम्राट हे आमच्या आत्मा आहे. त्यांनी जो शब्द टाकलेला असतो तो शब्द हा झालाच पाहिजे, पूर्णत्वाला गेलाच पाहिजे. आणि शिवसेना प्रमुखांचे सुपुत्र आज या ठिकाणी मुख्यमंत्री असताना देखील जर संभाजीनगरचा अध्यादेश हे काढू शकत नसतील तर याच्यासारखं दुर्दैव आमचं कुठलं नाही. हे हिरवा सापचे आपल्याला सांगतायत, ज्या अब्दुल सत्तारांना हिरवा साप खासदार चंद्रकांत, माजी खासदार चंद्रकांत खैरे म्हणायचे, त्या सत्तारांनाच शिवसेनेचा मंत्री म्हणून मंत्रिमंडळात घेतलं गेलेलं आहे. पण आणखी एक गोष्ट मला दाशरदींच्या कोण विचारायची आहे, आणि ती फार महत्त्वाची आहे, की ज्या इम्तियाज जलीलच्या सोबत छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हार घालण्याचं काम हिरवा फेटा घालून ज्या व्यक्तीने केलं, तेच व्यक्ती तुमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष होते, अल्पकाळ का असेना. नाही, तो विषय हर्षवर्धन जाधवांच्या विषयी मी बोलतोय. तो विषय वेगळा आहे. त्या विषयावरती आता या ठिकाणी चर्चा करण्यात अर्थ नाही आहे. कारण ज्या काही गोष्टी घडलेल्या होत्या त्यावेळेला ज्या वेळेला प्रवेश झाला, ते काही विषय वेगळे आहेत. मी तुम्हाला जसा अपघात होता तसा हाही अपघात होता का पक्षासोबत घडलेला? नाही, मी तुम्हाला ते नंतर खाजगीमध्ये मांडेन. जे काय आहे छान खाजगीत मांडेन असं ते सांगतात. थोडीशी अडचण आहे त्यात, हे मान्य आहे आपल्याला, त्यांची सांगण्याची करण्याची. पण एक गोष्ट अजून महत्त्वाची आहे आणि ती तपासली पाहिजे त्यांच्याकडून, की समजा जर तरला फार महत्त्व नसतं, पण राज्य सरकार हा अध्यादेश काढेल का, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे. नाही काढलं तर मनसे स्टाईल आंदोलन आहे की फक्त आंदोलनाचा इशारा आहे? नाही, जर हे निघालं नाही तर निश्चित मनसे स्टाईल हे आंदोलन केलं जाईल, मोठं जन आंदोलन उभारलं जाईल आणि संभाजीनगरसाठी सरकारवरती दबाव आणला जाईल. हे करत होत का नाही इतक्या वर्षापासून? तुम्हाला काय वाटतं? कारण तुम्ही शिवसेनेमध्ये होता. नाही, एक गोष्ट मला तुम्ही फार- शिवसेनेमध्ये दीर्घकाळ होतात. अगदी खूप प्रभारी चांगला- जिल्हा प्रमुख हे खूप- पद सुद्धा तुम्ही खूप उपभोगलेलं चांगला आहे. प्रश्न तुम्ही विचारलात की लढणारी ही शिवसेना आहे. आणि आज रडणारी का झाली? आम्ही गेलो होतो, आम्ही सांगितलं होतं, आम्ही असं म्हटलं होतं, आम्ही आता विमानतळाचं असं केलेलं आहे, तरी ते केंद्र सरकारकडून. हे रडणारी शिवसेना कधीपासून झाली? अहो, लढा आणि करा. सांगा, राष्ट्रवादीला सांगा, काँग्रेसला सांगा आणि घ्या करून. त्यांच्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये वाटेकरी आहात ना तुम्ही? ते करतील. तुम्ही मुख्यमंत्री आहात ना? त्यांनी हिंदुत्व सोडले असं म्हटलं होतं. निश्चित राऊतांनी सोडले निश्चित. असं म्हटलं पण जर होतं. तुमच्यात हिंमत असेल तर करून दाखवा. राम मंदिरावरही ते जरा आता वर्गणी की खंडणी असं म्हणतात. म्हणजे शिवसेना हिंदुत्वापासून दूरच चालली आणि मनसे खूप जवळ येत चालली, असं आहे का? मग तो एक जो गॅप असेल हिंदू तुम्ही- लोकांना नेतृत्व वाटण्याचं आपलं, ते तुम्ही समजा काय आहे ते. तो परंतु gap- निश्चित भगवा ध्वज हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आहे. त्याच्यावरती शिवमुद्रेचं चिन्ह इथं आहे आणि आमचं निशाणी तर तुम्हाला माहिती आहे, रेल्वे इंजिन आहे. हो. रेल्वे इंजिनच्या समोर कोणी थांबत नाही थांबत. आता मनपा निवडणूक तोंडावर येते, तुम्ही म्हणतात तोंडावर नाही आहे, पण ती येते, कारण प्रशासकाचा कार्यकालच आता थोडासा उरलेला आहे.
त्यानंतर मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमी आहे. सगळ्यात निवडणुका होऊ घातल्यात, मनपाची देखील होईल अशी शक्यता नाही, आहे. सुप्रीम कोर्टामध्ये ते मॅटर आहे. सुप्रीम कोर्टाचा काय निर्णय येईल काय नाही ते सुप्रीम कोर्टाने दाखल करून घेतलेलं आहे. त्याच्यावरती शासनाचं म्हणणं आहे, त्याच्यामध्ये निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. या सगळ्या गोष्टी त्याच्यावरती येतील आणि आरक्षणाच्या विषयात चालली आहे अनेक ती गोष्टी केस. आहेत. आता यामध्ये तुमची रणनीती काय असणार आहे? कारण रणनीती तर अवघड आखावी लागेल, ऐन वेळेला करून जमणार नाही. कारण प्रत्येक वेळेला मनसेने ऐन वेळेला आखणी केली आणि मागच्या कार्यकाळामध्ये आपण बघतोय की मनसेला बऱ्यापैकी पिछाहाट स्वीकारावी लागलेली आहे शहरामध्ये. तुमची रणनीती काय आहे शहरामध्ये? नाही, निश्चित आम्ही गेल्या 2015 साली आम्ही निवडणूक लढलो नव्हतो. आता ग्रामपंचायतसुद्धा निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना पहिल्यांदा लढते आणि अत्यंत ताकदीने आम्ही लढतो आहे. आणि निश्चितच महानगरपालिकेची सुद्धा रणनीती ही आमची तयार झालेली आहे. विकासाच्या दृष्टिकोनातून आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे लवकरच ब्लूप्रिंट संभाजीनगरची सुद्धा विकासाची जाहीर करतील. संभाजीनगर हा मुद्दा खूप प्रतिष्ठेचा होतोय या निवडणुकीमध्ये. का नाही होणार? पण औरंगाबादचा विकास, औरंगाबादची आवश्यकता या मुद्द्यांना कुठे बगल दिली जाते का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. आता तुम्ही ज्या रस्ते म्हणालात ते रस्ते कशा अवस्थेचे आहेत, पाणी विकास- काय आहे? आज 1988 पासून आजपर्यंत शिवसेनेची सत्ता आहे. काय केलं शिवसेनेने? ना संभाजीनगर केलं, ना विकास केला. कुठलीच गोष्ट शिवसेनेकडून होऊ शकलेली नाही. हे रस्ता नाहीये, पाणी कुठले नाही, अनेक या गोष्टी मुद्द्यावर आहेत. का जात नाहीत? निश्चित म्हणजे राजकीय पक्ष मनसे सगळं हा प्रश्न आहे माझा, आमचा की या मुद्द्यावर का जात आमचे नाही? 2 मुद्दे आहेत. एक विकासाचा मुद्दा आणि संभाजीनगरचा मुद्दा. या दोन्ही गोष्टी आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही. कारण समांतर येणार सगळीकडे बोर्ड लागलेत, पाणी नाही, पोहोचेल. समांतरचा तर विषय तुम्हाला रस्त्याचा समांतरचा मुद्दा विषय झालाय. तुम्हाला माहितीच आहे. आणि आता सुद्धा हे जे परवाच्या दिवशी जे इथे उद्घाटन झालेलं आहे, पाणी योजनेचं झालं, रस्त्यांचं झालं. आता गेल्या गव्हर्नमेंटमधून ते पैसे संभाजीनगरसाठी आलेले होते, त्याचं उद्घाटन आज झालं आहे. आता कामाची सुरुवात कधी होणार आहे त्याचा मुहूर्त आता आम्ही पाहतोय वाट. झाली होणार आहे पण हो, झाल्यावरती स्वागत करू, अभिनंदनही करू. मनसे अभिनंदनालाही मागे पुढे पाहत नाही. शिवसेनेचं अभिनंदन करेल. सगळ्यांचं म्हणजे. अभिनंदन करू आम्ही. जर चांगलं काम करत असतील तर अभिनंदन करू. आता नवीन काही उद्योगाच्या गोष्टी आल्या त्याही म्हणतायत तो निश्चित विकास आहे निश्चित जर मोठा. चांगलं होत असेल तर त्याचं अभिनंदन आम्ही करणार. पण तुमचा मुख्य मुद्दा कोणता असणार आहे? विकास की हिंदुत्व, संभाजीनगर? आमचा हिंदुत्वाचा मुद्दा आहे, आमचा विकासाचा मुद्दा आहे. ह्या दोन्ही गोष्टी आमच्यासाठी महत्त्वाच्या तेवढ्याच आहेत. औरंगाबादकरांना अपेक्षित काय हे जाणून घेतलंय मनसेने? निश्चित विकासाच्या मुद्द्यामध्ये नेमकं काय अपेक्षित आहे? औरंगाबादकरांना नाही, संभाजीनगरकरांना संभाजीनगर तुमच्या दृष्टीने संभाजीनगरकरांना दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. की शहराचा विकासही झाला पाहिजे. एक वेळ अशी होती की हे शहर आशिया खंडामध्ये 1 नंबरचं विकसित झालेलं शहर होतं. हो. मग आज ही परिस्थिती का आली? कोणी आणली? कशासाठी आणली? कारण कुठलंही जर विकासाचं काम निघणार असेल, कुठलंही जर टेंडर येणार असेल तर पहिल्यांदा माझ्या ताटात वाढलं गेलं पाहिजे. मग मी शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून विचार करेल. ही जी नेत्यांची भावना आहे ही कुठंतरी आता थांबली पाहिजे. 1988 ते 2020 अशी 32 वर्ष शिवसेनेची या शहराच्या सत्तेची आहेत. आजही 32 वर्षानंतर शहराच्या विकासासंबंधी शिवसेनेला विचारलं की 32 काढण्याशिवाय दुसरं काहीच औरंगाबादकरांच्या वाट्याला येत नाही. काँग्रेस अस्तंगत होत चालली आहे. राष्ट्रवादीची शक्तीच फार छोटी आहे आणि भाजप लेआउट एरियापुरता मर्यादित आहे. अशा स्थितीत इथे बळ वाढत आहे ते MIMचं आणि MIM आपल्या त्याच धार्मिक मुद्द्यांना घेऊन पुढे जात आहे. MIMचा मुद्दा धार्मिक झाला म्हणून शिवसेनेचाही मुद्दा धार्मिक येतोय. आता या जागा भरून काढण्यासाठी आणि नवा पर्याय देण्यासाठी कुणी समोर येणार आहे का हा खरा प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर म्हणून लोक मनसेकडं बघतायत, मनसेकडं आशेनं बघतायत. जितके भाजपची आशा जिवंत आहे तितकी मनसेचीही आशा जिवंत आहे. या निवडणुकीमध्ये औरंगाबाद विरुद्ध संभाजीनगर अशी लढाई होईल की विकास विरुद्ध अविकास अशी लढाई होईल? या लढाईत विजय औरंगाबादकरांचा होईल की संभाजीनगरकरांचा माहीत नाही, पण पराभव मात्र या मुद्द्यांमुळं इथल्या लोकांचा होईल, विकासाचा होईल. खरोखरच औरंगाबादला विकसित करायचं असेल तर या मुद्द्यांच्या पलीकडेही जे 32 वर्षापासून बीजधोंगडं बनवून ठेवलेत ते एकदाचे संपवायला हवेत आणि सगळ्यांनी निवडणुकीला सामोरं जायला हवं. मनसेला आमच्या मनसे शुभेच्छा. धन्यवाद.